नमस्कार, आपण आज पाहणार आहोत अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्ता. 10 ते 15 मिनिटात होतो हा नाश्ता. हा एक वाटी गव्हाच्या पिठापासून हा नाश्ता बनवू शकतो. तर चला तर आपण प्रथम साहित्य घेऊ. 2 वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. जिरं 1 चम्मच, ओवा 1 चम्मच, एक घेतला आहे, एक घेतलेला आहे किसून, 2 बटाटो घेतलेला आहे किसून, 1 मिरची घेतलेली आहे चिरून, चवीनुसार मीठ, जिरेपूड, धनेपूड, कोथिंबीर, हळद अर्धा चम्मच, 1 चम्मच कांदा लसूण चटणी. तर चला तर आपण आधी गव्हाचं पीठ घेऊया बॉलमध्ये. मी थोडंसं पीठ ठेवत आहे लाटण्यासाठी. त्यामध्ये आपण जिरं घालून घेऊया. आहे हा ओवा हाताच्या सहाय्याने मॅश करून घ्या म्हणजे चव येईल. पीठ घालून घेऊया. आता सर्व मिश्रण मिक्स करूया. आणि लागल तसं पाण्यामध्ये मळून घेऊया. पीठ लय पातळ पण नाही, लय घट्ट पण नाही. तर इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे. हे आपण भिजण्यासाठी ठेवूया. तर 1 वाटी बटाटो खिसलेला, 1 वाटी गाजर, 1 वाटी कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर बारीक चिरलेली 1 वाटी, जिरेपूड 1 चम्मच, धनेपूड 1 चम्मच, अर्धा चम्मच हळद, बारीक चिरलेली मिरची, चटणी अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ. तर या ठिकाणी आपण व्हेज भाजी एकत्र मिक्स करून घेऊया. तर मी ह्या ठिकाणी 3 गोळे करून घेतलेले आहेत. तर आपण इथं लाटून घेऊया चपाती सारखं. तर या ठिकाणी आपली चपाती जाडही नाही, लय पातळही नाही, मीडियम साईज मध्ये लाटून घ्या. तर इथं आपली चपाती लाटून झालेली आहे. तर आपण याच्यावर व्हेज भाजी पसरून घेऊया.
या प्रकारे व्हेज भाजी घालून घ्या. नंतर ह्याचं रोल करा. दाबून घ्या चांगलं, की जेणेकरून भाजी बाहेर येणार नाही. अशा प्रकारे रोल करून घ्या चांगलंसं दाबून, जेणेकरून मग व्हेज भाजी बाहेर येणार नाही. तर अशा प्रकारे आपलं दुसरं देखील तयार झालेलं आहे. हे ठेवून देऊया असं. तर हे आपण वापरण्यासाठी ठेवूया. या ठिकाणी आपण बघूया आपली रेसिपी शिजली का. तर या ठिकाणी आपण याचे बारीक काप करून घेऊया. तर इथं आपली व्हेज रेसिपी तयार झालेली आहे. ही बरोबर खाऊ शकता. जर तुम्हाला आमच्या रेसिपी आवडल्या असल्या आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.